खर्चा कमी करा. अरे खर्चा नाहीच आमचा, पैसेच नाहीत आमच्याकडं. कुठला खर्चा कमी करू आम्ही? कुठला करू? मोदी साहेब आम्ही गरीब आहे, डोक्यानं पैदल नाही, असं का म्हणाले मित्रांनो? मी तुला सांगतो थांबा. परवा आता आपल्या मोदी साहेबांनी एक अनाउन्समेंट केली की पेट्रोल जपून वापरा. पेट्रोल जपून वापरला. सगळ्यात आधी तर महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, आम्ही पेट्रोल वाचवण्यासाठी एका गाडीवर जातो 3 जण, आणि त्यात आता परवा सांगितलेत की 1 वर्षापर्यंत सोनं कोणी पण खरेदी करू नका. सोनं खरेदी करायला पैसे लागतात आणि आमच्याकडे पैसेच नाही. पैसे म्हणजे 1 तोळा सोनं घ्यायचं झालं तर आम्हाला व्याजानं पैसे काढायला पाहिजे, आणि ते व्याज फेडायला आम्हाला 3 वर्ष पाहिजे. मग ते सोनं नाही घेतलेलं कधी पण चांगलंच की. गाडी आणायला गेलो तर सिबिल स्कोर खराब म्हणून त्या शोरूम मध्ये आम्हाला गाडी देत नाहीत, आणि पेट्रोल जपून वापरा म्हणा. 20 रुपये त्याला लागतोय मी, आणि 3 जण फिरतोय 3 दिवस. ते त्याला गाडी वाकडी करतोय का स्टँडवर दाखवून ढकलत जायचं. त्यात बी जर त्यातनं चुकून त्याला सपलंच तर मग सायलेन्सरला पाय लावायचं ना, हात धरायचं, गाड्या आणून उलट दारात लावायचं. मग पुढच्या गाव पैसे येतील तेव्हा येतील, त्यावेळेला पुढचं पुढं बघायचं. राहिला विषय आता विमानातनं फिरायचा. विमानातनं फिरायचा विषय सांगतो तुम्हाला भावानो. विमान आम्ही बघतो कुठं वरनं जाते येतील दिसतात. जवळजवळ 30 वर्षाचं झालो आत्ता जरी माझ्या डोसक्यावर विमान गेलं तर दाढी करायला पैसे नाहीत. दाढी एवढी वाढल्या की 4 पोरांचा भात दिसतोय, लगीन तर आमचं झालेलं नाही. पण ते विमानाला हात करून असतोय मी वर बघितल्यावर. बसायची तर लांबचीच गोष्ट आहे. परदेशात जायचा विषय सगळ्यात महत्वाचा होता. परदेशात जायचा प्रवास, परदेश प्रवास टाळा म्हणजे. परदेश प्रवास टाळा. गोव्याला जाऊन आम्हाला 7 वर्ष झाली. गोव्याला जाऊन 250 किलोमीटर गोवा इथनं, त्याला जाऊन आम्हाला 7 वर्ष झाली. आणि परदेशात केव्हा जायचं? जातोय मी परदेशात, नाही असं नाही, पण रात्री झोपल्यावर जातोय. ते बी स्वप्नात गेलेलं असते निम्या वाटत तर राहिला नव्हती त्या सकाळ सकाळी उड दारा काढायचे म्हणून. आता करायचं तर काय करायचं सांगा? आम्ही तुम्ही आम्हाला इन्स्ट्रक्शन द्यावायचा का आमचे अब्रू काढालाय का लायकी काढालाय तेच आम्हाला कळत झाले. आता काय करायचं बाबा सांगा? हे तर आपल्या बुद्धीला काय पटलं नाही. कारण मिडल क्लास माणूस मला तर नाही वाटत की विमानाचं तिकीट इथनं दिल्लीला जायचं म्हटलं तरी आम्हाला कोणाकडे तर कर्ज घ्यायला पाहिजे उसणं. दे बाबा आम्हाला 10,000 रुपये तिकीट काढायला म्हणून. पगार आम्हाला 12,000, त्यातल्या आमच्या 10 सुट्ट्या महिन्यातनं पगार येणार हातात 10,000 मधला येणार 7,000, त्यातला हप्ता गेला 5,000, राहिलं 2,000. ती बी बायको मारून काढून देणार घरात. खायचं काय, दाढी करायला पैसे नाहीत म्हणून 6 महिने दाढी करत नाही, आणि 8 महिन्यात एकदा टक्कल करतो आम्ही. का तर तेलाचा बी खर्च वाचतोय आणि कटिंगचा बी खर्च वाचतोय म्हणून. मग आता मोदी साहेब तुम्हीच आम्हाला सांगा, आता खाद्यतेल पण जपून वापरा म्हणालायचा तुम्ही. डोसक्याला तेल लावायला तेल आणाय पैसे नाहीत आमच्याकडं. खाद्यतेल जपून वापरायचं तर कशाला खोबरेल त्याला त्यात जेवण करायला पाहिजे. नाही ते एरंडाचं काम करतो, एरंडाचं झाड तोडतो, त्याचं तेल काढतो ढीगभर आणि त्याचं जेवण करायचं. त्यात चालते ना जेवण करायचं? त्याला नाही म्हणते. मग मी त्यात बी त्याला जेवण करायला चालत नाही. आता हे डोसक्याचा घाम पुसायला लागलोय, घरात फॅन लावायला पैसे नाहीत, आणि विमानानं जायच्या गोष्टी करायला तुम्ही. काय करायचं सांगा? 2 वर्षाला व्हिडिओ करते, मोबाईल ठेवायचं स्टँड याला पैसे नाही आमच्याकडे. परदेशात जाऊ नका, खर्चा कमी करा. अरे खर्चा नाहीच आमचा, पैसेच नाहीत आमच्याकडं. कुठला खर्चा कमी करू आम्ही? पैत्यांना मार खालो घरातल्याचं तर लाजून उठून बाहेर जातोय मी, काय तर खिशात पैसे नाही, त्यांच्या पुढे काय बोलणार आहे म्हणून. आणि तुम्ही म्हणताय खर्चा कमी करा. कुठला करा?